नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे क्लासेस घेतले ते होतं फंजाईची इन्फॉर्मेशन, बुरशीची इन्फॉर्मेशन. आता आपण बघणार आहे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूची इन्फॉर्मेशन. ओके, या जीवाणूला म्हणजेच बॅक्टेरियाला पाहत असताना आपला जो आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. काय आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया? बॅक्टेरियाची जी रचना आहे ती कशा प्रकारे असते, जनरली बॅक्टेरियाची रचना बघत आहे. ओके, तर बघा हे बॅक्टेरियाचं जे स्ट्रक्चर पाहत असताना बॅक्टेरियाचे जर आपण जे स्ट्रक्चर आहे असं 3 भागात जर विभागलं तर त्याचे 3 भागात कंपोनंट कोणकोणते येतात. तर पहिलं जे आहे ते आहे कॅप्सूल लेअर. पहिलं जे आहे म्हणते ते कॅप्सूल लेअर, दुसरं जे आहे सरफेस अपेंडेजेस आणि तिसरं आहे सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल. अशा प्रकारे आपण ते कंपोनंट डिवाइड करतो म्हणते कशाचे, स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियाचे. आणि त्याच्या आतमध्ये काय काय येते ते बघा आता. ओके, पहिला कोणता आहे म्हणते सेल इन्व्हॉल्प. या सेल इन्व्हॉल्पमध्ये 3 पार्ट येतात. सेल इन्व्हॉल्पमध्ये एकूण 3 पार्ट येतात. ओके, त्यातला जो पहिला पार्ट आहे म्हणते पहिला जो पार्ट आहे म्हणते तो आहे स्लिम लेअर. ओके, त्याला स्लिम लेअर और आपण काय म्हणतो कॅप्सूल लेअर असं म्हणतो. स्लिम लेअर और कॅप्सूल लेअर आणि थिन असते. ओके, कशी असते, थिन असते. देन त्याच्यानंतरचा जो आहे म्हणते त्याला म्हणतो आपण सेल वॉल म्हणतो आपण. ओके, आणि सेल वॉल जे असते, सेल वॉलचा अर्थ काय आहे, प्रोटेक्टिव्ह असते. म्हणजे बॅक्टेरियाचं प्रोटेक्शनचं काम पण कोण पाहते म्हणते, सेल वॉल पाहते. ओके, दुसरा जो आहे ते सेल वॉल म्हणतो आपण. तिसरी जी आहे ती आहे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन म्हणा. ओके, कोणती असते म्हणते तिसरी लेअर, सायटोप्लाझ्मिक लेअर. असा तो इन्व्हॉल्प आहे. इन्व्हॉल्प म्हणजेच काय, आपला जो इन्व्हॉल्प असतो पाकिटात तशा प्रकारे अगोदर कोणती असते कॅप्सूल लेअर. ओके, नंतर सेल वॉल, नंतर सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, तर आता पहा ही जी लेअर आहे म्हणता याला आपण काय म्हणतो, कॅप्सूल लेअर म्हणतो. कोणती लेअर म्हणतो, पहिली झाली कॅप्सूल लेअर. आता दुसरी पहा, ही जी दुसरी आहे ही आहे सेल वॉल. ओके, ब्ल्यू पेननं जी लिहिलेली आहे ती काय म्हणते, सेल वॉल आहे. ही सेल वॉल आहे. ओके, आता तिसरी जी लेअर आहे म्हणते ती आहे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. कोणती आहे म्हणते, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, बघा आता पहिला जो आपला कंपोनंट होता त्याच्यामध्ये एकूण 3 होते. ओके, कोणता, सेल इन्व्हॉल्प. सेल इन्व्हॉल्पमध्ये आपल्याला 3 पार्ट दिसून आले म्हणते कॅप्सूल लेअर, याला स्लिम लेअर पण म्हणतो आपण, सेल वॉल आणि सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, देन त्याच्यानंतर दुसरा आहे म्हणते सरफेस अपेंडेजेस. दुसरा कंपोनंट कोणता आहे म्हणजे सरफेस अपेंडेजेस. बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चरमध्ये दुसरा जो कंपोनंट आहे म्हणजे सरफेस अपेंडेजेस. सरफेस अपेंडेजेस 2 प्रकारचे आहे म्हणते. ओके, सरफेस अपेंडेजेस कोणते आहे, 2 प्रकारचे आहे. एक आहे म्हणते पहा, लक्षात घ्या, पहिला आहे पहा ही आहे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. याला आणखी कोणती म्हणतो आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतो और सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन म्हणतो. तुमचा जो फ्लॅजेला असतो तो नेहमी कशाला जोडलेला असतो, हवे ऑब्जेक्टिव्ह निघू शकतो. ओके, कशाला जोडलेला असतो, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनला तुमचा फ्लॅजेला अटॅच असतो. तर दुसरा जो आहे काय म्हणते, पिलस और पिली ते तुमची असते म्हणते सेल वॉलला अटॅच. ओके, पिलस म्हणजेच काय असते, पिलस म्हणजे शॉर्ट हेअर लाईक स्ट्रक्चर दिसून येते म्हणते. आणि ते कशाला दिसून येते, तर तुमच्या कशाला दिसून येते, सेल वॉलवर दिसून येते. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये एक मॉडिफाईड पिली असतात. ओके, या मॉडिफाईड पिलीला आपण काय म्हणतो, यप और सेक्स पिली. याचा उपयोग जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे बॅक्टेरियाचं त्याच्यामध्ये तिथे दिसून येतो. ते पर्टिक्युलरली समोर मी तुम्हाला सांगतो कसं कसं दिसून येते. हे झाले सरफेस अपेंडेजेस. कोणता आहे म्हणते,
सरफेस अपेंडेजेस पहिला कोणता आहे म्हणते फ्लॅजेला. पहिला कोणता आहे फ्लॅजेला. सरफेस अपेंडेजेस पहिला कोणता आहे फ्लॅजेला. आणि पिली और फिम्ब्री, फिम्ब्री म्हणा और पिलस पण म्हणतो आपण. ओके, हे झाले सरफेस अपेंडेजेस. हे दोन काय झाले सरफेस अपेंडेजेस. आता तिसरा जो आहे तो आहे सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल. सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल म्हणजेच काय तर आतमध्ये कोणकोणती तुमची ऑर्गेनेल आहे सेलच्या आतमध्ये. तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा जो सेल ऑर्गेनेल आहे हा असं स्ट्रक्चर दिसून येते. कसं तुमचा जो क्रोमोझोम असतो तो कॉइन असतो. ओके, कसा असतो सर्क्युलर ऑर कॉइन. हा झाला क्रोमोझोम, क्रोमोझोम और जीनोफोर और जीनोफोर. लक्षात घ्या हा. बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो तो सर्क्युलर असतो. कसा असतो सर्क्युलर. हा शब्द लक्षात ठेवायचा, सर्क्युलर असतो. सर्क्युलर असून याला आपण क्रोमोझोम और जीनोफोर असं म्हणतो. हा जीनोफोर बी ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, हा झाला पहिला तुमचा सेल ऑर्गेनेल कोणता. याला आपण न्यूक्लिओइड बी म्हणतो. तर पर्टिक्युलरली नाव लक्षात दोन ठेवायचे क्रोमोझोम और जीनोफोर. ओके, देन त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आहे ओके, त्याचं नाव आहे प्लाझ्मिड. प्लाझ्मिड काय असते तर एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असतो. काय असतो एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, याला म्हणतात प्लाझ्मिड. ओके, देन त्याच्यानंतर काय असते ह्या स्ट्रक्चरमध्ये जे आपण जी सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन काढली तेव्हा याला असं बल्ब स्ट्रक्चर काढलं. याचं नाव आहे मेझोझोम. याचं नाव काय आहे सेल ऑर्गेनेल काय याचं नाव काय मेझोझोम. ओके, म्हणजे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो लिक्विड पोर्शन असतो त्यालाच आपण काय म्हणतो सायटोप्लाझम म्हणतो. काय म्हणतो सायटोप्लाझम. लक्षात घ्या. आणि देन त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक आहे असं स्ट्रक्चर दिसून येते म्हणतात ऑल ओव्हर सायटोप्लाझममध्ये तुम्हाला असं छोटं स्ट्रक्चर दिसून येते. यालाच आपण काय म्हणतो रायबोझोम. याला आपण काय म्हणतो रायबोझोम. याला आपण रायबोझोम असं म्हणतो. हे झालं रायबोझोम. आणि दुसरे आणखी काय असते छोटे स्ट्रक्चर आहे आणखी पॉलीफॉस्फेट ग्रॅन्युल इन्क्ल्युशन. ओके, याला आपण काय म्हणू ग्रॅन्युल म्हणू. सिम्पली काय म्हणू ग्रॅन्युल्स. याचं मेन जे असते ना ग्रॅन्युल्स याच्यामध्ये पॉलीफॉस्फेट ग्रॅन्युल येतात. ग्रॅन्युल्स. ओके, इन्क्ल्युजन पण असू शकता. देन पॉलीफॉस्फेट ग्रॅन्युल पण असू शकता. एक वेळेस आपण काय करू हे जी डायग्राम आहे ओके स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियाचे प्रत्येकदार सिम्पलीमध्ये समजून घेऊ. या डायग्राममध्ये पहिल्यांदा आपण काय काढलं म्हणते सेल इन्व्हॉल्व होता. सेल इन्व्हॉल्वमध्ये 3 लेअर होत्या. पहिली लेअर होती कॅप्सूल लेअर, सेल वॉल आणि सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. देन त्याच्यानंतर सरफेस अपेंडेजेस होते म्हणते फ्लॅजेला होता आणि पिलस होता. फ्लॅजेला आणि पिली और फिम्ब्री और पिलस. ओके, देन त्याच्यानंतर होते सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल. सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेलमध्ये काय असतो सायटोप्लाझम असतो. ओके, ह्या सायटोप्लाझममध्ये सगळे ऑर्गेनेल फ्लोटिंग करतात. फ्लोटिंग म्हणजे त्यात ते असतात. ओके, त्या फ्लोटिंगमध्ये पहिला जो आपण काढला म्हणते तो होता क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोमलेस आणखी एक नाव आहे जीनोफोर. देन त्याच्यानंतरचा जो आहे दुसरा कोणता आहे म्हणते प्लाझ्मिड. याला आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असं म्हणतो. देन त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणते मेझोझोम. ओके, कोणता आहे मेझोझोम. ह्या मेझोझोम नंतर जो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचं नाव काय म्हणते रायबोझोम. ओके, आणि शेवटी काय आहे म्हणते पॉलीफॉस्फेट ग्रॅन्युल्स म्हणतो आपण किंवा ग्रॅन्युल्स इन्क्ल्युजन. त्याचं काय मेन फंक्शन असते तिन्हीचं काय असते तर स्टोरेज हे फंक्शन आहे. मित्रांनो ही झाली डायग्राम. ही काय आहे बॅक्टेरियाची डायग्राम. तुम्हाला इंग्लिश किंवा नेट लेवल डायग्राम ऑफ बॅक्टेरिया जर विचारलं तर ही सिम्पली डायग्राम काढायची. ओके, देन त्याच्यानंतर आता आपण पाहू फंक्शन. प्रत्येकाचे फंक्शन पाहू काय काय. ओके, तुमची जी पहिली जी लेअर होती म्हणजे कॅप्सूल लेअर याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन करणं. ओके, प्रोटेक्शन. आता हे मिस्टिलिजिनस असते
मिसलेजिनस म्हणजे काय, आता बॅक्टेरिया आहे कुठं अटॅच व्हायचं असलं तरी त्या मिसलेजिनस लेअरनं तो अटॅच होतो. आणि दुसरं काय म्हणते आणखी या कॅप्सूल लेअरचं फंक्शन काय म्हणते, प्रोटेक्शन फंक्शन आहे. काय आहे, प्रोटेक्शन करायचं फंक्शन याचं आहे. ओके, दुसरी जी लेअर आहे म्हणते ती आहे सेल वॉल. ओके, या सेल वॉलचं काय फंक्शन आहे, या सेल वॉलचं फंक्शन असं आहे की सेल वॉल मध्ये काय काय, सेल वॉल म्हणजे वॉल म्हणजे भिंत. ओके, स्ट्रॉंग लेअर असते म्हणते बॅक्टेरियाची. आता या सेल वॉलमध्ये काय असते, सेल वॉलमध्ये काय असते तर पहा लक्षात घ्या, आपण ऐकलेलं असते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर लक्षात घ्या, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये म्युरिन यालाच आपण काय म्हणतो, ऑर पेप्टिडोग्लायकेन. ओके, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक लेअर असते, थिक म्हणजे जाड लेअर असते, मल्टी लेअर असते म्हणते पेप्टिडोग्लायकेनची, और पेप्टिडोग्लायकेन और म्युरिन, याला म्युरिन पण म्हणतात, पेप्टिडोग्लायकेनमध्ये म्हणतात. ओके, आणि तुमचा ग्राम निगेटिव्ह जो बॅक्टेरिया असतो त्याच्यामध्ये ही लेअर असते, पण ही कशी असते, थिन लेअर असते, पातळ असते. ओके, पण काय असते आणखी, लिपोपॉलिसॅकराइड असतं. ओके, लक्षात घ्यायचं, हा ऑब्जेक्टिव्ह आहे मेनली. बॅक्टेरियाची जी सेल वॉल असते ते कशानं बनलेली असते, त्याच्यामध्ये काय असते, म्युरिन नावाचं आहे. ओके, म्युरिन, त्यालाच आपण पेप्टिडोग्लायकेन असं म्हणतो. ओके, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकेनची मल्टी लेअर असतं आणि ते थिक लेअर असते. ओके, आणि तुमच्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये लिपोपॉलिसॅकराइड जास्त प्रमाणात आढळतात. ओके, किंवा असतात. हां, देन त्याच्यानंतर पहा, ओके, याचं मेनली फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन हेच फंक्शन आहे. त्याच्यानंतर जी होती म्हणते सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन ही कशी असते, परमेबल असते. त्याला जे न्यूट्रिएंट रिक्वायर्ड आहे, मिनरल्स न्यूट्रिएंट जे काय रिक्वायर्ड आहे ते काय करायचं, परमेबिलिटी म्हणजेच काय, एंट्री द्यायची किंवा नाही द्यायची, सेलमध्ये एंट्री द्यायची किंवा नाही द्यायची हे कोण ठरवते म्हणते, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन ठरवते. ओके, आणि हे परमेबल असते. ओके, परमेबल, इमिपरमेबल, सेमी परमेबल असे 3 प्रकार असतात. ओके, आणि या सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आणि सेल वॉल मधले जो स्पेस असतो, या स्पेसला आपण काय म्हणतो, पेरिप्लाझ्मिक स्पेस असं म्हणतात. पेरिप्लाझ्मिक म्हणजे इन बिटवीन सेल वॉल अँड सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, देन पहा आता, त्याच्यानंतरचा जो आपण ऑर्गेनेल पाहिला ते सरफेस अपेंडेजेस मध्ये आपण कोणता पाहिला, फ्लॅजेला जो असतो म्हणते तो अटॅच असतो म्हणते सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनले. ओके, हा जो फ्लॅजेला आहे याचं फंक्शन काय आहे, तर फ्लॅजेला इट्स ॲक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे बॅक्टेरियाला जो मोटाईल बॅक्टेरिया असतात हे इकून तिकडे मूव्ह करण्यासाठी कशाच्या मदतीने जातं म्हणते, फ्लॅजेलाच्या मदतीनं ते जातात इकून तिकडे, मूव्हिंग और स्विमिंग भी शब्द एकदम पर्टिक्युलर शब्द असतो. ओके, इट्स ॲक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ लोकोमोशन म्हणजे इकून तिकडे जर जायचं असलं बॅक्टेरियाला तर तो कशाच्या मदतीने जातो, फ्लॅजेलाच्या मदतीनं जातो. ओके, आणि या फ्लॅजेलामध्ये फ्लॅजेलिन नावाचं प्रोटीन असते, काय असते, प्रोटीन तिथं असते. ओके, देन त्याच्यानंतर पिलस. ओके, और पिली. आता पिली काय असतं, शॉर्ट हेअर लाईक स्ट्रक्चर असते म्हणते. ओके, आणि याचा उपयोग काय असतो, याचं फंक्शन काय असते, याचं फंक्शन असते अटॅचमेंट. ओके, जेव्हा कॉन्ज्युगेशनची प्रोसेस असते, पहा रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय आहे म्हणते, जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन बी म्हणतो आपण. पहा, ट्रान्सफॉर्मेशन आहे पहिली आहे ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्ज्युगेशन आणि देन ट्रान्सडक्शन, अशा 3 प्रोसेस आहे. त्याच्यापैकी जी कॉन्ज्युगेशन आहे, कॉन्ज्युगेशनमध्ये DNA ट्रान्सफरमध्ये ही यप और सेक्स पिली आहे, याचा उपयोग होतो. कशासाठी, DNA ट्रान्सफरसाठी. कोणाचा उपयोग होतो म्हणते, सेक्स पिली और यप पिलीचा उपयोग होतो म्हणते. कोणती प्रोसेस आहे, DNA ट्रान्सफर ऑफ कॉन्ज्युगेशनची एक काय म्हणते, तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेशनमध्ये DNA ट्रान्सफरसाठी या पिलसमधले जे ॲडव्हान्स पिली असते त्याचा उपयोग होतो. आणि जनरली पिलसचा जो उपयोग म्हणजे त्यांचं जे फंक्शन आहे ते अटॅचमेंट आहे. ओके, देन त्याच्यानंतर सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल
ओके, सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेलवर आपण जाऊ. सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेल मधला सगळ्यात महत्त्वाचा जो राजा माणूस असतो तो काय असतो म्हणते, तुमचा क्रोमोझोम ऑर जिनोफोर असतो. ओके, याला न्यूक्लिओइड बी म्हणतो. आणि हा कसा असतो लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं की बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो तो कसा असतो म्हणते, सर्क्युलर असतो. ओके, आणि बाकीच्या सेल्स असतात, ओके, जसे की युकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये जो लिनियर असतो. ओके, पहा सर्क्युलर काय असतो, सर्क्युलर तुमचा काय असतो, DNA और क्रोमोझोम असतो. देन त्याच्यानंतर याचं फंक्शन काय, ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय असते म्हणते, असते. ओके, सेव्ह असते. ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन काय असते, सेव्ह असते. आणि जेनेटिक कंट्रोल असते म्हणते कोणाचं, या क्रोमोझोमचं. ओके, जेनेटिक मटेरियल काय असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन तिथं सगळी सेव्ह असते. ओके, जेनेटिक कंट्रोल इथून होते. देन त्याच्यानंतर आहे म्हणते प्लाझ्मिड. या प्लाझ्मिडचा उपयोग आपल्याला माहिती आहे. ओके, प्लाझ्मिड काय आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA, ही डेफिनेशन. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मीन्स प्लाझ्मिड. या प्लाझ्मिडचं जे फंक्शन आहे म्हणते, ओके, या प्लाझ्मिडमध्ये पण एक DNA असतो. ओके, आणि आपण ट्रान्सजेनिक प्लांट तयार करतो तेव्हा काय करतो, प्लाझ्मिड नावाचा शब्द असतो. तो प्लाझ्मिड म्हणजे हे प्लाझ्मिड आपण यूज करतो. ओके, हा जो प्लाझ्मिड होता एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA त्यालाच आपण सिम्पली प्लाझ्मिड म्हणतो. आणि प्लाझ्मिडचा एन्झाईम प्रोडक्शनसाठी आणि यामध्ये भरपूर रोल त्याचा असतो महत्त्वाचा. आणि देन त्याच्यानंतर आहे म्हणते, छोटे छोटे दाखवलेले आहे ना रेड पेनमध्ये, त्याला आहे रायबोझोम. तिसरं काय म्हणते, रायबोझोम. याच्यामध्ये बी एक DNA असतो. पहा, सर्क्युलर क्रोमोझोम आहे त्यामध्ये, प्लाझ्मिडमध्ये आणि रायबोझोममध्ये स्पेशली DNA असतात. म्हणजे टोटल जिनोम कोणता आहे, ओके, टोटल जिनोमिक किंवा कशामध्ये DNA प्रेझेंट असतो, तर कशामध्ये असतो, जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आला, हा ICR मध्ये ऑब्जेक्टिव्ह आला तर. ओके, टोटल जिनोमिक्स किंवा टोटल जिनोम कशामध्ये असतो, तर कशामध्ये असतो, क्रोमोझोममध्ये असतो. ओके, देन प्लाझ्मिडमध्ये असतो आणि तिसरा रायबोझोममध्ये असतो. ओके, आता रायबोझोम म्हटलं की आपल्याला सिम्पली माहिती आहे, रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, हे सगळ्यात पार्ट आहे. रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस बोथ ऑफ दी सेल्स, युकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल. दोन्ही सेलमध्ये काय असतो, रायबोझोमचं मेन फंक्शन काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करणे. ओके, देन त्याच्यानंतरचा आहे म्हणते, इथे एक बल्ब स्ट्रक्चर काढलं होतं आपण. ओके, यालाच आपण काय म्हणतो, मेझोझोम असं म्हणतो. ओके, ह्या मेझोझोमचं पहा, मायटोकॉन्ड्रिया सगळ्याला आठवतो. ओके, मायटोकॉन्ड्रिया सगळ्याला असतो. मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. मायटोकॉन्ड्रिया इज अ सिम्पली पॉवर हाऊस ऑफ सेल. तशाच प्रकारे मेझोझोमचं तशाच म्हणजे त्याच्यासारखंच जवळपास याचं फंक्शन असते. कशाचं, मेझोझोमचं काय, रिस्पिरेशन आणि एनर्जी प्रोडक्शनचं कोणाचं काम आहे म्हणजे, रिस्पिरेशन आणि एनर्जी प्रोडक्शनचं काम कोणाचं आहे, मेझोझोमचं आहे. ओके, लक्षात घ्या. हां, सिम्पली रायबोझोमचं प्रोटीन सिंथेसिस करणे, याचं एनर्जी प्रोडक्शन और रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करणे. ओके, देन त्याच्यानंतर ग्रॅन्युल्समध्ये काय केलं जाते, फूड स्टोअर करून ठेवलं जाते. ओके, हे झालं सगळ्यांचं विथ फंक्शन. हे सगळ्यांचं काय झालं, फंक्शन पण झालं. ओके, देन त्याच्यानंतर आणखी आता एक वेळेस पाहू आपण ऑब्जेक्टिव्ह कोणते येऊ शकतात. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कोणते येऊ शकतात. जो पहिला आहे सेल इन्व्हॉल्व. सिम्पली सेल इन्व्हॉल्वमध्ये सेल वॉलवर प्रश्न येऊ शकतो. ओके, सेल वॉल काय म्हणते, सेल वॉलमध्ये कन्स्टिट्युएंट कोणकोणते असतात, कन्सिस्ट ऑफ कोणते कन्स्टिट्युएंट असतात, तर सेल वॉलमध्ये काय असते म्हणते, पेप्टिडोग्लायकेन और म्युरिन असते. कधी कधी काय असते, तुम्हाला म्युरिन शब्द बी देऊ शकता, आपल्याला पेप्टिडोग्लायकेन बी देऊ शकता. ओके, या म्युरिन आणि पेप्टिडोग्लायकेन हा एकच वर्ड आहे. ओके, पेप्टिडोग्लायकेन यूज करा किंवा म्युरिन. आणि याची थिक लेअर कशामध्ये असते, तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये ते असते. ओके, थिक जाड लेअर. आणि यामध्ये जो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये काय जास्त असते, तर लिपोपॉलिसॅकराइड. आणि नंतरचं जेव्हा लेक्चर राहील ना, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आपण कसं डिफाईन करतो, मी त्याची प्रोसिजरच सांगणार तुम्हाला. ओके, ते पूर्ण प्रोसिजर तेव्हा हे परत रिपीट येईल थोडंफार. ओके, लिपोपॉलिसॅकराइड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. ओके, हा सिम्पली याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह निघतो. देन त्याच्यानंतर हा फ्लॅजेलाचं फंक्शन काय, इट्स ॲक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ लोकोमोशन. आणि त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन आढळते, फ्लॅजिलिन नावाचं प्रोटीन आढळते. ओके, आणि इथं जे आहे पिलसमध्ये जी ॲडव्हान्स पिली असते त्याला आपण F or 6 पिली असं म्हणतो. या पिलीचा उपयोग कोणत्या प्रोसेसमध्ये, ओके, DNA ट्रान्सफर करते, पण कोणत्या प्रोसेसमध्ये, तर कॉन्ज्युगेशनमध्ये. कशामध्ये, तर कॉन्ज्युगेशनमध्ये DNA ट्रान्सफर करण्यासाठी कशाचा उपयोग करतो, तर सेक्स पिली और पिलसचा उपयोग होतो. हा एक ऑब्जेक्टिव्ह निघू शकतो.
ओके. देन त्याच्यानंतर सीधं आहे रायबोझोमचं फंक्शन काय आहे, इट इज साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, आणि सिम्पली मेसोझोमचं फंक्शन काय आहे, एनर्जी प्रोडक्शन आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये तो मदत करतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा टोटल जिनोम सिक्वेन्स कोणता आहे म्हणते, टोटल जिनोम कोणता आहे, तो कोणता आहे जिनोम म्हणजेच काय, DNA कशामध्ये प्रेझेंट असतो, तर कशामध्ये असतो, पहिला DNA असतो क्रोमोझोममध्ये, नंतर प्लाझमिडमध्ये आणि शेवटी रायबोझोममध्ये. याला सिम्पली टोटल जिनोमिक सिक्वेन्स पण म्हणू शकतो आपण. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल, ओके, काही कळलं नसेल तर तुम्ही तिथं कमेंट करा.